चालले कोल्हापूर महानगरपालिकेत असं देखील होईल का, ज्या प्रकारे कागदपत्र चालले? बघा, आज संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्यांची भूमिका जाहीर केली आहे आणि त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात यामध्ये मोठ्या प्रमाणात सदस्य किंवा कार्यकर्ते इच्छुक असतात आणि मग काही ठिकाणी युती होत नाही, त्यावेळेला वेगळं लढायचं, निवडून आल्यानंतर सर्वांनी एकत्र यायचं अशी एकंदरीत भूमिका आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हे सांगितलं किंवा फडणवीस साहेबांनी हे सांगितलं की आपण जास्तीत जास्त ज्या ठिकाणी युती होती ती करूया आणि जिथं झाली नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीचे निर्णय होतात. अशा पद्धतीचा निर्णय झाला असेल. आता याचा अर्थ महानगरपालिकेत असं होईल असं नाही, कारण माझी ठाम भूमिका आहे की महायुती म्हणून लढलं तरच या कोल्हापूर महापालिकेवर शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी सत्ता येऊ शकते. कारण विरोधकांचं मतदान, आमचं मतदान डिवाइड झालं, विरोधकांचं मतदान गट्टा पडलं तर हे शक्य होणार नाही. पण निश्चितपणे यावेळेला या महापालिकेवर भगवा दाखवण्यासाठी आम्ही निश्चितपणे तिन्ही पक्ष एकमेकात समन्वय ठेवून एक पाऊल पाठीवर जाऊन यावेळेला आम्ही महायुती करणार आणि महापालिकेवर भगवा फडकवणार. कोल्हापूरच्या रस्त्यांबाबत आपण सातत्याने पाठपुरावा करत आहात. महापालिकेत बैठक घेतली, अधिकाऱ्यांना देखील सुनावलं, मात्र सर्किट बेंचने लेखी म्हणणं मांडायला सांगितले रस्त्यांबद्दल. काय बघा, त्याचा प्रत्येकाचा हा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून आपण न्यायालयाकडे पाहतो. न्यायालयाकडे कोणी दाद मागितली तर त्यांना देखील लक्ष घालावं लागतं. मी एवढंच म्हणेन की ज्या वेळेला मी 2019ला निवडणुकीत पराभूत झालो तरी देखील मी न स्वस्थ बसता या शहरासाठी 100 कोटी रुपये मंजूर करून आणले. बघा, हे 100 कोटी रुपयाचा विषय जो आहे तो विधानसभेच्या वेळेला पण ऐकण्यावर आला. वेळोवेळी त्यामध्ये माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय. माझं काय काम आहे? मी शासनाकडून पैसे मंजूर करून आणले कारण मी राज्याचा नियोजन मंडळाचा कार्याध्यक्ष आहे. कुठंतरी एक वेटेज असतं त्या पदाला आणि त्यामुळे माझ्या शहरात हा प्रश्न उपस्थित झाला म्हणून मी पैसे मंजूर करून आणले. आता हे अधिकाऱ्यांनी व्यवस्थित करून घ्यायला पाहिजेत का नाही? हे कॉन्ट्रॅक्टरांचं बोलायचं का ठेवला जातो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक नागरिकांना यातली सत्यता माहीत नसते. आता 100 कोटीमध्ये 30 कोटीचे रस्ते झालेत ना. यावेळेला पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात होता, पण तरी देखील विरोधकांच्याकडून नागरिकांच्या मध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो. मी लवकरच या संदर्भात महापालिकेत बैठक लावणार आहे. रस्त्यांची स्थिती काय, एकूण रस्त्यापैकी किती रस्ते झालेले आहेत आणि हे रस्ते कधी होणार आहेत आणि याचा दर्जा चांगला असला पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांना देखील आणि त्या कंत्राटदारांना देखील योग्य त्या सूचना करणार आहे. महापालिकेत जागा वाटप महायुतीमध्ये भाजप तर 30च्या खाली येणार, 33च्या खाली येणार नाहीये. शिंदे गटाची काय नेमकं असणार? बघा, आता शिंदे गटाच्या म्हणण्यापेक्षा शिवसेना प्रमुखांची शिवसेना कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तुम्ही बघा, विधानसभेला देखील अनेक अशा घडामोडी घडल्या माझ्या मतदारसंघात, त्यामुळे महायुतीचे 10च्या 10 आमदार या ठिकाणी निवडून आलेले. एक खासदार आलेले, एक खासदारांचा थोडक्यात पराभव झाला. तो छत्रपती शाहू महाराजांचा एक सन्मान होता. आणि मग अशा वेळेला कोल्हापूर महापालिकेमध्ये देखील शिवसेनेची ताकद फार वाढलेली आहे, अनेकांनी प्रवेश केलेला आहे. पण तरी देखील आमचा मोठा भाऊ भाजप आहे, आमचा धाकटा भाऊ राष्ट्रवादी आहे. या दोघांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य सहकार्य करून आम्ही पुढे जाऊ.